नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर मैथिलीश प्रकाश सणस विद्यापीठाच्या प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला येथे कनिष्ठ उद्यान विद्यावेत्ता या पदावरती कार्यरत असून आपण आजच्या या व्हिडिओमध्ये तिरफळ या दुर्लक्षित दुय्यम मसाला पिकाविषयीच्या अभिवृद्धीची माहिती घेणार आहोत। शास्त्रीय भाषेत तिरफळाला झॅंथोझाइलम रेत्सा असं म्हणतात आणि ते संत्रीवर्गीय म्हणजेच रुटेसी या कुळामध्ये मोडणारी ही वृक्ष प्रजाती आहे। याचा वावर साधारणतः पश्चिम घाटामध्ये नैसर्गिकरित्या आढळून येतो। तिरफळाच्या झाडाला साधारणतः जून ते जुलैच्या दरम्यान फुलधारणा होते आणि डिसेंबर जानेवारी नंतर त्याची फळं ही तयार व्हायला सुरुवात होते। ही फळं साधारण मार्च एप्रिलच्या दरम्यान तयार होतात आणि त्याच्यावरचं साल तडकून आतली काळी बी जी आहे ती बाहेर पडते। अशी मार्च एप्रिलच्या दरम्यान खाली पडलेले बी हा पाऊस सुरू झाल्यानंतर मे ते जूनच्या दरम्यान रुजते आणि झाडाखालीच रोपे तयार होतात। अशा प्रकारे नैसर्गिकरित्या ह्या झाडांची वाढ आपल्याला जंगलामध्ये झालेली दिसून येते। तिरफळाचा वापर हा प्रामुख्याने दुय्यम मसाला पीक म्हणून अन्नपदार्थाला स्वाद आणण्यासाठी साधारणतः दक्षिण कोकण, गोवा, कारवार, कर्नाटक ह्या भागामध्ये केला जातो। विशेषतः माशाच्या आमटीला चव आणण्यासाठी तिरफळाचा वापर हा केला जातो। किंबहुना तिरफळाशिवाय माशाची आमटी ही अपूर्णच राहते। या व्यतिरिक्त तिरफळामध्ये असणाऱ्या औषधी गुणधर्मांमुळे तिरफळांच्या सालींचा व बियांचा वापर हा कीटनाशक म्हणून देखील केला जातो। अनेकदा साठवलेल्या धान्यांमध्ये तिरफळाची पानं, तिरफळाची सालं किंवा तिरफळाच्या बिया ह्या ठेवल्या जातात, जेणेकरून त्याला कीड व रोग लागू नये। अशा प्रकारे तिरफळाचं व्यापारीदृष्ट्या महत्त्व असून देखील आजही तिरफळ हे दुर्लक्षित मसाला पीक म्हणूनच ओळखले जाते। कदाचित ह्याला दोन कारणं असू शकतात। एक म्हणजे ह्या झाडांची नैसर्गिक लागवड ही रोपापासून झालेली असल्यामुळे त्याला फूल व फळधारणेसाठी साधारणतः 10 ते 12 वर्ष किंवा अनेकदा त्याहीपेक्षा जास्त कालावधी लागतो। आणि दुसरं कारण म्हणजे ह्या झाडावरती झाडाच्या खोडावरती आणि पानांच्या देठांवरती हे काटे असतात आणि हे काटे असल्यामुळे ह्याची काढणी करणं हे त्रासदायक ठरतं। या सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर विद्यापीठाने तिरफळावरती काम करायचं ठरवलं आणि त्याची सुरुवात झाली ती तिरफळाच्या अभिवृद्धीपासून। तिरफळाचे कलम केल्यामुळे त्याच्यामध्ये फळधारणेसाठी लागणारा कालावधी जो आहे तो कमी होऊ शकतो आणि कलम केल्यामुळे त्याचा आकार जो आहे तो मर्यादित राहील, जेणेकरून तिरफळाची जी काढणी त्रासदायक आहे ती त्रासदायक न होता ती अधिक सुलभ प्रकारे करता येईल। ही उद्दिष्ट समोर ठेवून विद्यापीठाने तिरफळामध्ये कलम निर्मितीचा अभ्यास सुरू केला आणि तिरफळामध्ये कलम निर्मिती करण्यास विद्यापीठ आजच्या घडीला यशस्वी झालेले आहे। तिरफळाच्या कलम निर्मितीमध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली पायरी म्हणजे तुंट रोपाची निर्मिती करणे। यासाठी साधारणतः मे ते जूनच्या दरम्यान रुजलेल्या बिया किंवा साधारणतः रुजून आलेली रोपे ही गोळा करून ती प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरली जातात। अशी जून जुलैच्या दरम्यान रुजत घातलेली रोपे ही साधारणतः 7 ते 8 महिन्यानंतर बांधणी योग्य होतात। यासाठी साधारणतः मार्च ते एप्रिल दरम्यान ह्या तिरफळाच्या रोपांवरती कलम बांधणी केली जाते। कलम बांधणी करत असताना कलम काडी निवडणे हे देखील अत्यंत महत्त्वाचे असते। यासाठी चांगले उत्पादन देणाऱ्या तिरफळाच्या मातृवृक्षापासून साधारणतः पेन्सिलच्या जाडीची 15 ते 20 सेंटीमीटर लांबीची आणि टोकाकडचा डोळा हा फुगीर झालेली काडी ही कलम काडी म्हणून निवडली जाते। अशी निवडलेली कलम काडी मातृवृक्षापासून विलग करून कलम निर्मितीसाठी वापरली जाते। तिरफळाचं कलम करत असताना तिरफळाचा रोपाचा शेंडा हा खुडला जातो आणि त्या ठिकाणी एक उभा काप घेतला जातो। तेथे व्ही आकाराची एक खाच तयार होते। या खाचेमध्ये मातृवृक्षापासून विलग केलेली कलम काडी तिच्या बुडाशी पाचरीचा आकार देऊन त्या ठिकाणी बसवली जाते। या ठिकाणी 100 ते 150 गेज जाडीच्या 15 ते 20 सेंटीमीटर लांबीच्या प्लास्टिक पट्टेने
कलमाचा जोड हा बांधून घेतला जातो आणि अशी कलमे फुटण्यासाठी अर्धवर्तुळाकार शेडमध्ये ठेवली जातात। साधारणतः 2 ते 3 महिन्यानंतर कलमे फुटण्यास सुरुवात होते। अशी कलमे 4 ते 5 महिन्याची झाल्यानंतर बाहेर काढून मोकळ्या जागेत ठेवली जातात। कलम बांधणी केल्यानंतर साधारण वर्षभरामध्ये तिरफळाची कलमे ही विक्रीयोग्य होतात। अशी विक्रीयोग्य कलमे शेतकऱ्यांनी वापरल्यास त्याच्यामध्ये लवकरात लवकर फुलधारणा आणि फळधारणा होईल। तसेच ह्या झाडांचा, ह्या कलमांचा आकार हा मर्यादित राहिल्यामुळे ह्या झाडापासून फळांची काढणी करणे हे अत्यंत सोयीस्कर व सुलभ होईल। ही व्हिडिओ आपल्याला आवडली असल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कृषी संबंधित अशाच नवनवीन व्हिडिओ प्राप्त करून घेण्यासाठी विद्यापीठाच्या आपल्या या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। धन्यवाद।